नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा सर्वात स्कोरिंग भाग मानला जातो आणि त्यातही पुरस्कार हा टॉपिक प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारलाच जातो. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 यामधील सर्व महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार. कंबाईंड ग्रुप बी आणि सी पूर्व आणि मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही कंप्लीट रिव्हिजन असणार आहे. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आणि परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे सर्व आपण एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने आज समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा पुरस्कारांचा मॅरेथॉन तुमच्या गुणांमध्ये मोठी भर घालणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. गायिका आशा खाडिलकर यांना संगीत भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार हा आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 1000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार नृत्य प्रकारच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार डॉक्टर विजय भटकर यांना जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय पी भटकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार प्रदान करणारी संस्था आहे VLSI सोसायटी ऑफ इंडिया. आता पुरस्कार कोणी प्रदान केलेला आहे, तर VLSI सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर सत्य गुप्ता यांनी. आता डॉक्टर विजय भटकर हे नाव आपण खूप आधीपासूनच ऐकलेलं असेल. त्यांचं महत्वाचं कार्य काय आहे याबद्दल जाणून घेऊया. त्यांनी सीडॅक मध्ये नेतृत्व केलेले आहे. प्रारंभीचे ESIC डिझाईन मधील त्यांचे योगदान राहिलेले आहे. तसेच सेमीकंडक्टर शिक्षण व नवोन्मेषासाठी ते सतत मार्गदर्शन करत राहिलेले आहेत. परम सुपर कॉम्प्युटर मालिकेचे ते शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसेच भारतामध्ये सुपर कॉम्प्युटिंग याचे जनक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सेमीकंडक्टर डिझाईन, संशोधन व तंत्रज्ञान नेतृत्व क्षेत्रातील दशके चाललेले परिवर्तनकारी योगदान त्यांचे राहिलेले आहे. भारतातील तंत्रज्ञान व नवोन्मेष परिसंस्थेला भक्कम आधार देण्यात त्यांचा मोलाचा वाटा देखील राहिलेला आहे. त्यांनी काही राष्ट्रीय संस्थांची स्थापना देखील केलेली आहे. तसेच सुपर कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधा देखील त्यांनी उभारणी केलेली आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण अशा पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा पुरस्कार गोल्डन ग्लोब 2026 यामध्ये विजेत्यांची संपूर्ण यादी आपण आज पाहणार आहोत. यामध्ये चित्रपट विभागामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा विभागामध्ये मिळालेला आहे पुरस्कार हॅमनेट या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्युझिकल किंवा कॉमेडी या गटामध्ये भेटलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट परदेशी किंवा भाषेतील चित्रपट ठरलेला आहे द सिक्रेट एजंट. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे के पॉप डेमन हंटर्स. आता आपण अभिनय पुरस्कार चित्रपट या संदर्भात माहिती पाहूया. सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा विभागामध्ये वॅग्नर मुरा द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ड्रामा जेसी बकली यांना हॅमनेट या चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्युझिकल स्लॅश कॉमेडी हा पुरस्कार भेटलेला आहे टिमोथी शाल्मे यांना मार्टी सुप्रीम या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार रोज बर्न यांना इफ आय हॅड लेग्स आय वुड किक यू या चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार भेटलेला आहे स्टेलन स्कार्सगार्ड यांना सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार टियाना टेलर यांना वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटासाठी पुरस्कार भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी डिटेलमध्ये जरी तुमच्या लक्षात नाही राहिले तरी एकदा दोनदा जर आपण रिव्हिजन केली तर आपल्याला कुठेतरी एक्झाममध्ये बसल्यानंतर हे अशा पद्धतीचं क्लिक होऊ शकतं की आपण अशा पद्धतीचा एक पुरस्कार पाहिलेला आहे. आणि यातील जे पहिले मी जे 2-4 पुरस्कार सांगितले म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्यामध्ये ॲनिमेटेड चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री हे पुरस्कार तर अतिशय महत्त्वाचे आहेत. एवढे 4 तर किमान पाठ असायलाच हवे. त्यानंतर काही इतरही पुरस्कार आपण या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही वाचणं आवश्यक आहे. आणि यामध्ये दिग्दर्शन, संगीत पुरस्कार तसेच टीव्ही आणि वेब सिरीज या संदर्भाचे देखील पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत, ते देखील तुम्ही वाचून घ्या. पुढचा पुरस्कार टेलर पुरस्कार 2026. आता हा टेलर पुरस्कार 2026 भेटलेला आहे डॉक्टर टोबी कियर्स यांना. पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून टेलर पुरस्कार ओळखला जातो. 14 जानेवारी 2026 या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला. विजेते आहेत डॉक्टर टोबी कियर्स. टेलर प्राईजच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण महिला विजेत्या आहेत. त्यांचं संशोधन काय होतं, तर मायकोरायझल फंगी आणि त्यांच्या भूमिगत नेटवर्क्सवर आधारित त्यांनी क्रांतिकारी संशोधन केलेले आहे. त्यांना अंदाजे 2.1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले देखील आहे. हा पुरस्कार युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया याद्वारे दिला जातो.
ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार हा ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलायराजा यांना जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ₹2 अशा पद्धतीचं टोकन अमाऊंट देखील या ठिकाणी दिलं जातं. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 यामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा पद्मपाणी पुरस्कार याचं वितरण झालं. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष होते लतिका पाडगावकर, ज्या ज्येष्ठ समीक्षक मानले जातात. तसेच सदस्य होते आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी. आता त्यानंतर अतिशय महत्वाचा असा पद्म पुरस्कार 2026 या संदर्भात माहिती पाहूया. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये लक्षात घ्या पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण पुरस्कार किती दिलेले आहेत तर यामध्ये 5 पद्मविभूषण पुरस्कार, 13 पद्मभूषण पुरस्कार आणि 113 पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे. लक्षात घ्या टोटल पुरस्कार आपल्याला संख्या देखील विचारली जाते, त्यामुळे हा पुरस्कार अतिशय परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक आहे. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री आणि एकूण आहेत 131. यामध्ये 19 महिला, 6 विदेशी, 16 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. 30 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 84 जिल्हे प्रतिनिधित्व यामध्ये झालेलं आहे. 39,000 नामांकनामधून 131 मानकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो 131 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. स्वातंत्र्यानंतर प्रथमच 10 जिल्ह्यांतील व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. आता या सगळ्या पद्म पुरस्कारामध्ये परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील किती जणांना हा पुरस्कार भेटलेला आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 15 जणांना पद्म सन्मान मिळालेला आहे. तर ते 15 जे आहेत महाराष्ट्रातील ते त्यांचं वितरण कसं आहे तर 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री. त्यामुळे लक्षात घ्या आपण टोटल आकडा देखील माहिती असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील आकडे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार भेटलेला आहे, त्यातील 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार. त्यामध्ये आता प्रमुख पद्मविभूषण पुरस्कार कोणकोणते आहेत तर लक्षात घ्या धर्मेंद्र सिंह देओल म्हणजे जो ऍक्टर आपल्याला माहिती आहे धर्मेंद्र यांना मरणोत्तर कला या गटामध्ये पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर व्ही अच्युतानंदन यांना पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे. प्रमुख पद्मभूषण पुरस्कार कोणता आहे तर यामध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना सार्वजनिक जीवनामध्ये पुरस्कार, पियुष पांडे यांना मरणोत्तर जाहिरात व सर्जनशील क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार आणि उदय कोटक यांना उद्योग या घटकामध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो पद्मभूषण 4 महत्वाचे आपण पाहिले आहेत अलका याज्ञिक, भगतसिंह कोश्यारी, पियुष पांडे मरणोत्तर आणि उदय कोटक. त्यानंतर आता महत्वाचे निवडक आपण पद्मश्री पुरस्कार या संदर्भात माहिती पाहूया. भिकल्या लाडक्या धिंडा यांना आदिवासी लोककला तारपा वाद्य जतनासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. रघुवीर तुकाराम खेडकर यांना तमाशातून व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. आर माधवन जो आपल्याला माहिती आहे सिनेसृष्टीतील हा अतिशय उत्तम असा कलाकार आहे. आर माधवन यांना देखील पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. सतीश शहा यांना मरणोत्तर रंगभूमी आणि चित्रपटासाठी, श्रीरंग देवबा लाड यांना कृषी नवोन्मेषासाठी, अमिंडा फर्नांडिस यांना आशियातील पहिली मानवी दुग्धपेटी यासाठी पुरस्कार भेटलेला आहे. जनार्दन बोथे यांना जलसंधारण व ग्रामविकास यासाठी पुरस्कार भेटलेला आहे. जुझेर वासी यांना भेंडी बाजार पुनर्विकास शहरी परिवर्तनासाठी पुरस्कार भेटलेला आहे. रोहित शर्मा यांना भारतीय क्रिकेट संघाला 2 ICC करंडक पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल त्यांना देखील पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. हरमनप्रीत कौर यांना देखील क्रीडा घटकासाठी पुरस्कार आणि सत्यनारायण नुवाल यांना सोलर ग्रुप संरक्षण क्षेत्रातील ड्रोन निर्मिती यासाठी पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. हे संपूर्ण पद्म पुरस्कार अतिशय महत्वाचे आहेत, ते तुम्ही वारंवार रिव्हिजन करणं आवश्यक आहे. वळूया पुढच्या पुरस्काराकडे. सेमोजी इलेकेया विरुदू या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. गैर हिंदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी सेमोजी इलेकिया विरुदू या पुरस्काराची घोषणा तामिळनाडू राज्य सरकारने केलेली आहे. याचा उद्देश आहे हा पुरस्कार तामिळ भाषेच्या शास्त्रीय अभ्यासामध्ये म्हणजेच क्लासिकल तामिळ यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या परदेशी भारतीय किंवा परदेशी विद्वानांना हा पुरस्कार दिला जातो. आता महाराष्ट्राच्या चित्ररथास प्रथम क्रमांक नुकताच मिळालेला आहे. 77वा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर याच्या महाराष्ट्राच्या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळालेला आहे. यामध्ये 17 राज्य, 13 केंद्र सरकारचे विभाग सहभागी होते. देशभरातून एकूण 30 चित्ररथांची भव्य परेड यामध्ये करण्यात आली. चित्ररथ परेडची थीम होती स्वातंत्र्याचा मंत्र, वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र, आत्मनिर्भर भारत. यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे महाराष्ट्राच्या गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक यासाठी.
त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे जम्मू काश्मीरच्या हस्तकला आणि लोकनृत्य. तृतीय क्रमांक मिळालेला आहे वॉटर मेट्रो व 100% डिजिटल साक्षरता आत्मनिर्भर केरळ ते आत्मनिर्भर भारत या केरळच्या चित्ररथासाठी. महाराष्ट्र चित्ररथाची वैशिष्ट्य काय होती? तर भव्य मूर्ती व आकर्षक सजावट. कलाकार होते तुषार प्रधान, रोशन इंगवले, कृष्ण सालवडकर आणि श्रीपाद बोंगाडे. आतापर्यंत महाराष्ट्राने 8 वेळा प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे. पुढचा पुरस्कार अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार. आरपीएफ अधिकारी चंदना सिन्हा यांना अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार हा मिळालेला आहे. भारतीय रेल्वेच्या आरपीएफ अधिकारी चंदना सिन्हा यांना त्यांच्या बाल तस्करी विरोधी कार्यासाठी अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते या अंतर्गत 150हून अधिक मुलांना वाचवलेले होते. पुढचा पुरस्कार आहे दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 68वा ग्रॅमी पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये दलाई लामा यांना बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे. पुरस्कार 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी जाहीर झाला. त्यांच्या ऑडिओ बुकचं नाव आहे मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा. दलाई लामा हे 1959 पासून भारतामध्ये राहतात. त्यांना इतरही काही पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री आणि 2026 मध्ये ग्रॅमी पुरस्कार. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा पुरस्कार मिळालेला आहे ज्येष्ठ गायिका पद्मा तळवळकर यांना. यासोबतच इतरही पुरस्कार महत्वाचे ते म्हणजे पंडित राजा काळे पुरस्कार यांना हा पुरस्कार गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. पंडित रामदास पळसुले यांना गान सरस्वती किशोरी आमोणकर संगीत गुरु पुरस्कार. डॉक्टर शंतनू गोखले संतूरवादक यांना गान सरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार आणि डॉक्टर राधिका जोशी युवा गायिका यांना अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण घटकामध्ये अतिशय महत्वाचा म्हणजे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका पद्मा तळवळकर यांना जाहीर झालेला आहे. पुढचा पुरस्कार क्रेफोर्ड पुरस्कार 2026. विजेते आहेत वीरभद्रन रामनाथन. ते भारतीय वंशाचे अमेरिकेतील निवासी आहेत. त्यांचा जन्म 1944 मध्ये मदुराई तामिळनाडू भारत या ठिकाणी झालेला होता. त्यांचं शिक्षण IIT मद्रास बीटेक असे झालेले आहे आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या ठिकाणाहून त्यांनी PhD केलेली आहे. भूविज्ञानाचा नोबेल म्हणून क्रेफोर्ड पुरस्काराची ओळख आहे. भूविज्ञान पर्यावरण विज्ञान यामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं मुख्य योगदान म्हणजे CFC ग्रीन हाऊस प्रभावावर महत्वपूर्ण संशोधन त्यांनी केलेलं आहे. या पुरस्काराची रक्कम आहे 90 लाख रुपये. पुरस्काराची स्थापना 1980 मध्ये होल्गर आणि ॲना ग्रेटा क्रेफोर्ड यांनी केलेली होती. यापूर्वी वीरभद्रन रामनाथन यांना 2009 मध्ये टेलर प्राइज, 2007 मध्ये UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे साहित्य पुरस्कार यामध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार आणि निर्मल प्रकाशन जे काही महत्वाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं जातं तर या प्रकाशनाला श्री पु भागवत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर विंदा करंदीकर जीवनगौरव आणि साहित्यभूषण या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप 10 लाख रुपये आणि मानपत्र असे आहे. पुढचा महत्वाचा एक अवॉर्ड म्हणजे मणिपुरी चित्रपटाचा जागतिक स्तरावर झेंडा रोवला गेलेला आहे. मणिपुरी भाषेतील बुंग या चित्रपटाने प्रतिष्ठित बाफ्टा पुरस्कारामध्ये चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकत भारताचा मान हा उंचावलेला आहे. दिग्दर्शक आहेत लक्ष्मीप्रिया देवी तर निर्माते आहेत फरहान अख्तर. हा चित्रपट बालविश्व, कुटुंबातील नातेसंबंध आणि स्थानिक संस्कृती यावर आधारित असून संवेदनशील कथनशैलीमुळे जागतिक प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा यशस्वी ठरलेला आहे. या यशामुळे ईशान्य भारतातील कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलेला आहे. तसेच प्रादेशिक भाषेतील सिनेमालाही जागतिक मान्यता या चित्रपटामुळे मिळालेली आहे. भारतीय सर्जनशीलतेची सशक्त झलक जगासमोर आली. हा सन्मान विशेषतः मणिपूरसाठी अभिमानाचा क्षण ठरलेला आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, या चित्रपटाचं नाव आहे बुंग आणि हा मणिपुरी भाषेतील चित्रपट आहे आणि याने आता जागतिक स्तरावर झेंडा रोवलेला आहे. पुढचा पुरस्कार राम्या श्रीराम यांच्या छायाचित्राला नुकताच एक पुरस्कार मिळालेला आहे. चेन्नईच्या छायाचित्रकार राम्या श्रीराम यांनी नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या कॅप्चर इन मोशन या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे. विजेते छायाचित्र आहे. त्यांनी केरळमधील पारंपरिक कंदनार केलन थेय्यम या उत्साहाचे एक अतिशय प्रभावी आणि गतिमान छायाचित्र टिपलेले होते. विशेष सन्मान म्हणजे या विजयामुळे त्यांचे हे छायाचित्र नॅशनल जिओग्राफीच्या 2026च्या अधिकृत कॅलेंडरमध्ये स्थान मिळवणाऱ्या 12 विजेत्या फोटोपैकी एक ठरलेले आहे. रम्या या गेल्या 4 वर्षांपासून
तेय्यम या कलाप्रकाराचे दस्तऐवजीकरण करत आहेत. हे विजयी छायाचित्र त्यांनी कन्नूरमधील एका मंदिरात गर्दी आणि आगीच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये टिपलेले होते. इतर विजेते कोण आहेत? तर या स्पर्धेमध्ये देशभरातून हजारो प्रवेशिका आलेल्या होत्या, ज्यामध्ये अमरावतीच्या डॉक्टर तुषार आंबटकर यांनीही वन्यजीव श्रेणीमध्ये अव्वल स्थान हे पटकावलेले आहे. पुढचा पुरस्कार अमोल पालेकर यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. कार्यक्रम होता महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स. नवी दिल्ली या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. 19 मार्च ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये हा पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. महिंद्रा ग्रुप यांनी या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. याचा उद्देश म्हणजे भारतीय रंगभूमीतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव याद्वारे करण्यात येतो. त्यामुळे लक्षात घ्या, अमोल पालेकर यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता पुढचा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा असा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. यावर्षीचा ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर वैरामुथू यांना 2025चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तामिळ लेखक ठरलेले आहेत. 72 वर्षीय वैरामुथू यांच्यापूर्वी दिवंगत कादंबरीकार अकिलन आणि जयकांतन यांना हा सन्मान मिळालेला होता. वैरामुथू यांची 37 पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यामध्ये कविता संग्रह, कादंबरी आणि अन्य साहित्य प्रकारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या कल्लीकट्टू इतिकासम या कादंबरीला 2003 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता. तसेच त्यांना यापूर्वी 2003 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक आणि वाग्देवी यांचा कांस्य पुतळा समाविष्ट आहे. प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय ज्ञानपीठ निवड समितीने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 2026चा या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा ज्येष्ठ तामिळ साहित्यिक वैरामुथू यांना मिळालेला आहे. आता एकंदरीत ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार हा आहे. 1961 साली स्थापना झालेला आणि सुरुवात 1965 ला याची झालेली होती. म्हणजे लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये, तर याची सुरुवात 1965 मध्ये झालेली होती. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आणि इंग्रजी भाषा यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 मध्ये मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना मिळालेला होता. तर पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत 1976 मध्ये बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी. 1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता, पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी तो आता दिला जात आहे. वाग्देवीची मूर्ती आणि 11 लाख रुपये रोख मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2018 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताभ घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आलेला होता. एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाला की त्यानंतर ती भाषा पुढील 2 वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र ठरत नसते. ही देखील माहिती आपल्याला परीक्षेमध्ये जर मल्टी लाईनचं स्टेटमेंट आलं तर आपल्याला अशा पद्धतीचं स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार जर आता एकदा मिळाला तर ती भाषा पुढच्या 2 वर्षासाठी पात्र ठरत नाही. 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो या कोकणी लेखक यांना मिळालेला होता. पुढचा दुसरा महत्वाचा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार 2025. प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनपर पुस्तकाला 2025चा मराठीसाठीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. या पुस्तकात गावकुसाबाहेरच्या वंचित व उपेक्षित समाजाचे संघर्षमय जीवन संवेदनशील आणि प्रभावी शब्दामध्ये मांडलेले आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले असून त्यांच्या पुस्तकाला सलग 4थ्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्याचा मान मिळालेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख, ताम्रपट आणि शाल. आता साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हे जरी आता मिळालेला आहे, तर त्यामध्ये मराठीसाठीचा हा काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी मिळालेला आहे आणि याचे लेखक आहेत राजू बाविस्कर. इंग्रजीमधील पुरस्कार हा क्रिम्सन स्प्रिंग यांना क्रिम्सन स्प्रिंग या पुस्तकासाठी, या कादंबरीसाठी नवतेज सरना यांना मिळालेला आहे. हिंदीमधील पुरस्कार ममता कालिया यांना जीतेजी इलाहाबाद या संस्मरणासाठी मिळालेला आहे. तर कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हेनरी मेंडोनका यांना कोकणी काव्ये रूपा आणि रूपका या आलोचनात्मक निबंधासाठी मिळालेला आहे. आपल्याला जोड्या लावण्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो.
आता साहित्य अकादमी पुरस्कार याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. साहित्य अकादमी संस्थेद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये एक कोरीव तांब्याचे स्मृतिचिन्ह, एक शाल आणि 1,00,000 रुपये बक्षिसाची रक्कम यांचा समावेश आहे. साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी असून तिची स्थापना 1954 मध्ये झालेली होती. बाजूच्या चित्रामध्ये इतरही भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हे नमूद केलेले आहेत. ते जर तुम्हाला वेळ मिळाला तर तो तुम्ही वाचून घ्या. पुढचा अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे 35वा सरस्वती सन्मान 2025. रामकुमार मुखोपाध्याय यांना सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांची बंगाली कादंबरी हरा पार्वती कथा यांची सरस्वती सन्मानासाठी निवड झालेली आहे. हा एक वार्षिक पुरस्कार आहे. यामध्ये पुरस्काराची रक्कम आहे 15,00,000 रुपये. आता सरस्वती सन्मान याविषयी माहिती पाहूया. हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याची स्थापना के बिर्ला फाउंडेशनने 1991 मध्ये केलेली होती. भारतीय नागरिकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला हा सन्मान दिला जातो. सरस्वती सन्मान हा 8व्या अनुसूचीतील 22 भाषांपैकी असणाऱ्या भाषांसाठी हा सन्मान दिला जातो. पहिला सरस्वती सन्मान हा हरिवंशराय बच्चन यांना मिळालेला होता. 2024चा 34वा पुरस्कार संस्कृत विद्वान भद्रेश दास स्वामी यांना मिळालेला होता. 2023चा 33वा पुरस्कार प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सत्विकम या मल्याळम कादंबरीसाठी. 2022चा 32वा पुरस्कार शिवशंकरी या तामिळ लेखिकेला तिच्या सूर्यवंश या संस्मरणीय पुस्तकासाठी. तर 2020चा 30वा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे या मराठी साहित्यिकासाठी मिळालेला होता. त्यामुळे लक्षात घ्या, 35वा सरस्वती सन्मान हा 2025चा रामकुमार मुखोपाध्याय यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते बंगालचे आहेत आणि त्यांची बंगाली कादंबरी हरा पार्वती कथा यांची या सरस्वती सन्मानासाठी निवड झालेली आहे. पद्मा विश्वनाथन या बुकर अंतिम यादीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. भारतीय वंशाच्या कॅनेडियन अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन यांची ही मोठी कामगिरी आहे. 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये अंतिम यादीमध्ये त्यांना स्थान मिळालेले आहे. त्यांनी ब्राझिलियन लेखिका ॲना पाउला माया यांच्या ऑन अर्थ ॲज इट इज बिनिथ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी ब्राझीलमधील एका दुर्गम वसाहतीतील क्रूर पण हृदयस्पर्शी वास्तव दर्शवते. पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे एकूण रक्कम 50,000 पौंड, ज्यामध्ये लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये समान वाटप केले जाते. अंतिम यादीतील प्रत्येकाला 5,000 पौंड हे दिले जातात. 2025चा हा सन्मान बानो मुश्ताक आणि भारतीय दीपा भास्ती यांना हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला होता. विजेत्यांची घोषणा 19 मे या दिवशी करण्यात येणार आहे. आता एकंदरीतच आता आपण जे काही साहित्याचे पुरस्कार भेटलेले आहेत, तर ही साहित्याची भाषा आपल्याला वेळोवेळी कन्फ्यूज होऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, साहित्य अकादमी हा पुरस्कार 24 भाषांसाठी दिला जातो. म्हणजे 22 या भाषा आपल्या अनुसूचीतील 8व्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस इंग्रजी आणि राजस्थानी अशा एकूण 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार हा 23 भाषांसाठी दिला जातो. त्यामध्ये 22 या 8व्या अनुसूचीतील आणि इंग्रजी अशा पद्धतीने 23 भाषांसाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. सरस्वती सन्मान हा 22 भाषांमध्ये दिला जातो आणि हा 8व्या अनुसूचीतील 22 भाषा आहेत आणि मागील 10 वर्षांच्या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. व्यास सन्मान हा देखील के बिर्ला फाउंडेशनचाच पुरस्कार आहे आणि हा सन्मान फक्त हिंदी भाषेसाठी दिला जातो आणि मागील 10 वर्षांचा साहित्याचा यासाठी विचार केला जातो. बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यामध्ये देखील कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात घ्या, बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेसाठी दिला जातो, परंतु यासाठी अट म्हणजे ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये ही कादंबरी प्रकाशित असायला हवी. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इतर कोणत्याही भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतरित पुस्तकासाठी दिला जातो आणि पुन्हा एकदा यासाठी अट म्हणजे ब्रिटन किंवा आयर्लंड यामध्ये हे पुस्तक प्रकाशित असायला हवे. त्यामुळे लक्षात घ्या, साहित्याची भाषा आणि पुरस्कार हे या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा पुरस्कार आहे बीसीसीआय पुरस्कार 2026. राहुल द्रविडसह माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी आणि महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे बीसीसीआयच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना. सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार मिळालेला आहे शुभमन गिल पुरुषमध्ये आणि स्मृती मंदना महिलांमध्ये. सर्वोत्तम पदार्पणवीर पुरस्कार मिळालेला आहे पुरुषांमध्ये हर्षित राणा आणि महिलांमध्ये श्री चरणी. सर्वोत्तम अष्टपैलू देशांतर्गत हा पुरस्कार मर्यादित षटकांसाठी मिळालेला आहे आयुष म्हात्रे मुंबई आणि रणजी करंटकमध्ये हर्ष दुबे विदर्भ. महिला क्रिकेटपटू देशांतर्गत हा पुरस्कार यामध्ये कनिष्ठमध्ये इरा जाधव मुंबई आणि वरिष्ठांमध्ये शफाली वर्मा हरियाणा. सर्वोत्तम राज्य संघटना ठरलेली आहे मुंबई क्रिकेट संघटना. 98वा ऑस्कर पुरस्कार 2026.
पुन्हा एकदा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. 98वा ऑस्कर पुरस्कार 2026. यामध्ये सूत्रसंचालन केलेलं होतं कोनन ओब्रायन यांनी. यामध्ये पुरस्कार विजेते आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनादर. लक्षात ठेवा, हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. वेळोवेळी अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे पॉल थॉमस अँडरसन यांना वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे मायकल बी जॉर्डन यांना सिनर्स या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार भेटलेला आहे जेसी बकली यांना हॅमनेट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरलेला आहे नॉर्वेचा सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाला. सर्वाधिक पुरस्कार हा वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने 6 पुरस्कारांसह आपले वर्चस्व राखलेले आहे. यामध्ये सिनर्स या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफर ऑटम ड्युरॉल्ड अर्कापा या ऑस्करच्या 98व्या वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. रायन कुगलरच्या सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकने मिळालेली होती, ज्याने टायटॅनिक आणि ला ला लँड यांचा विक्रम मोडलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने देखील सादरीकरण केलेले होते. पुढचा पुरस्कार आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2026. 15 मार्च 2026 या दिवशी याची घोषणा झाली. जयंती कुमरेश यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्या सरस्वती वीणा वादक आहेत. तामिळनाडूच्या चेन्नई येथील त्या प्रसिद्ध कलाकार आहेत. 34 वर्षानंतर वीणा वादकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. 1 जानेवारी 2027 या दिवशी हा पुरस्कार दिला जाईल. द म्युझिक अकादमीच्या 100व्या संमेलनामध्ये हा पुरस्कार देण्यात येईल. नृत्य कलानिधी पुरस्कार हा मिळालेला आहे भरतनाट्यमच्या नरेंद्रजी यांना. संगीत कला आचार्य हा पुरस्कार मिळालेला आहे सुगंधा कलमगम त्रिचूर सी नरेंद्रन यांना. त्यामुळे लक्षात घ्या, संगीत कलानिधी पुरस्कार जयंती कुमरेश. पुढचा पुरस्कार आहे स्टॉकहोम वॉटर प्राइज. कावेह मदानी यांना 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार जलसंशोधन क्षेत्रातील जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. वयाच्या 44व्या वर्षी सर्वात तरुण विजेते ते ठरलेले आहेत. या पुरस्काराचे पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी ते विजेते आहेत. तसेच ते पहिले माजी राजकारणी देखील ठरलेले आहेत. नटराजन चंद्रशेखरन यांना नाईटहुड या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना नाईटहुड सन्मान मिळालेला आहे. भारत ब्रिटन व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्यात मोलाचे योगदान त्यांनी दिल्याबद्दल नटराजन चंद्रशेखरन यांना ब्रिटन सरकारकडून प्रतिष्ठेचा नाईटहुड सन्मान देण्यात आलेला आहे. काय आहे हा सन्मान? तर नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर असा या पुरस्काराचं नाव आहे. हा ब्रिटनमधील अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. चार्ल्स तिसरे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या योगदानात वैशिष्ट्य काय? तर भारत ब्रिटन व्यावसायिक संबंध दृढ करण्यात नटराजन चंद्रशेखरन यांनी मोठी भूमिका बजावलेली आहे. टाटा समूहाचा वाहन, पोलाद, तंत्रज्ञान व ग्राहक क्षेत्रामध्ये ब्रिटनमध्ये विस्तार करण्यात आलेला आहे. तसेच दीर्घकालीन गुंतवणूक व रोजगार निर्मितीमध्ये देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. डॉक्टर अभय फिरोदी यांना पुण्यभूषण 2026 या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ उद्योगपती डॉक्टर अभय फिरोदी यांना 2026चा पुण्यभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील ही निवड करण्यात आलेली आहे. यंदा या प्रतिष्ठित पुरस्काराचे 38वे वर्ष आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय? तर बालशिवाजींची प्रतिकात्मक प्रतिकृती, ग्रामदैवतांची प्रतिमा आणि 2 लाख रुपये रोख रक्कम. डॉक्टर फिरोदी यांचे योगदान केवळ उद्योगापुरते मर्यादित नसून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण आहे. ते विविध संस्थांशी संलग्न असून भारत जर्मन व्यापार संबंध दृढ करण्यातही त्यांची मोठी भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जर्मनीचा क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट आणि जैन रत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा पुरस्कार आहे एबेल पुरस्कार. एबेल पुरस्कार 2026 साठी गर्ड फाल्टिंग्स यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराला गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते. गर्ड फाल्टिंग्स हे जर्मनी या देशाचे आहेत. त्यांना अंकगणितीय भूमितीमधील योगदान आणि मॉडेल अनुमान सोडवण्यासाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्कार मिळवणारे ते पहिले जर्मन गणितज्ञ ठरलेले आहेत. एबेल पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. दरवर्षी हा एबेल पुरस्कार दिला जातो. गणितातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. नॉर्वेचे गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. नॉर्वे सरकारमार्फतच हा पुरस्कार देण्यात येतो. 2003 मध्ये हा पुरस्काराची सुरुवात झालेली होती. या पुरस्काराची रक्कम आहे 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर. कैलास सत्यार्थी यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. कैलास सत्यार्थी यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, या पुरस्काराची सुरुवात 2022 पासून झालेली होती. पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. कैलास सत्यार्थी हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. बालमजुरी विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे. मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी ते
आघाडीवर राहिलेले आहेत. मुलांच्या हक्कासाठी जागतिक पातळीवर त्यांनी कार्य केलेले आहे. बचपन बचाव या आंदोलनाचे ते संस्थापक आहेत. 2014 मध्ये त्यांना मलाला युसुफजाई यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांना आता हा जो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, मागील पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत, तर 2022चा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, 2023चा आशा भोसले, 2024चा अमिताभ बच्चन, 2025चा कुमार मंगलम बिर्ला, 2026चा कैलास सत्यार्थी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, मंगेशकर कुटुंब हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देत असते. यांची सुरुवात 2022 मध्ये झालेली होती. महाराष्ट्र सरकारमार्फत गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात 1992 मध्ये झालेली होती. मध्य प्रदेश सरकारमार्फत राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात 1984 मध्ये झालेली होती. तर आंध्र प्रदेश सरकार लता मंगेशकर पुरस्कार हा देत असतो आणि याची सुरुवात 2010 मध्ये झालेली आहे. कैलासवासी डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार, या पुरस्कारामध्ये विजेते आहेत कीर्तन सेवा पुरस्कार केशव महाराज नामदास यांना, तर लोककला सेवा पुरस्कार हा चंदाताई तिवाडी या भारूड सम्राज्ञी यांना मिळालेला आहे. तसेच यंदापासून वारकरी साहित्य संमेलन देखील राज्य शासनाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार सोहळ्यात याची घोषणा करण्यात आलेली आहे. अनिता चौधरी यांना मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचं पद आहे वनरक्षक, उत्तराखंड वन विभाग. 2011 पासून ते सतत कार्यरत आहेत. त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे संरक्षण केलेले आहे. पुरस्कार देणारी संस्था आहे WWF इंडिया, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि प्रभा खेतन फाउंडेशन यांचा संयुक्त हा उपक्रम आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक. याचा उद्देश आहे वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे. विस्डेन पुरस्कार 2026, विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक 2026 असे या पुरस्काराचं नाव आहे. 1865 साली या पुरस्काराची स्थापना झालेली आहे. जगातील ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका आहे. क्रिकेटचे बायबल याला म्हटलं जातं. तसेच याचा उद्देश आहे क्रिकेटची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे. भारतीय क्रिकेटपटूंनी यावर्षी 9 पैकी 7 प्रमुख पुरस्कार जिंकलेले आहेत. यामध्ये विस्डेन ट्रॉफी मिळालेली आहे शुभमन गिल याला एका टेस्ट सामन्यासाठी सर्वोत्तम कामगिरीसाठी. पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड ठरलेला आहे मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलिया. महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड ठरलेली आहे दीप्ती शर्मा भारत. 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर हा पुरस्कार शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि हसीब हमीद इंग्लंड यांना. लीडिंग T20 क्रिकेटर ठरलेला आहे अभिषेक शर्मा भारत. भारतीय खेळाडूंनी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर मधील 4 जागा पटकावलेल्या आहेत. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक ही क्रिकेटची बायबल मानली जाते. दरवर्षी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड आणि विस्डेन ट्रॉफी सारखे पुरस्कार हे देण्यात येत असतात. 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार हा मिळालेला आहे डॉक्टर चे श्रीनिवास राव यांना. त्यांचं सध्याचं पद आहे संचालक आणि कुलगुरू भारतीय कृषी संशोधक संस्था नवी दिल्ली. हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार माजी पूर्व उपराष्ट्रपती श्री M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. NAARM म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट याचं मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी. तर ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हा भारतातील कृषी संशोधन आणि शिक्षणाची सर्वोच्च संस्था आहे आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 याची विजेती ठरलेली आहे साध्वी सतीश शेल. तिचे राज्य आहे गोवा. गोवातून पहिल्यांदाच फेमिना मिस इंडिया वर्ल्ड ही त्यांनी जिंकलेली आहे. मागील विजेत्या होत्या निकिता पोरवाल, त्यांनीच साध्वीला ताज दिलेला आहे. 61वी फेमिना मिस इंडिया ही यावर्षीची होती. यावर्षीचं ठिकाण होतं KIIT युनिव्हर्सिटी स्टेडियम भुवनेश्वर ओडिशा. ओडिशामध्ये प्रथमच हे इव्हेंट झालेले आहेत. ही विजेती आहे साध्वी सतीश शेल. पहिली उपविजेती आहे राजनंदिनी पवार महाराष्ट्र आणि दुसरी उपविजेती आहे श्री अद्वैताजी जम्मू आणि काश्मीर. साध्वी सतीश शेल आता भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड 2027 या स्पर्धेमध्ये करणार आहे. आता लक्षात घ्या, मिस वर्ल्ड मागील विजेता कोण आहेत, तर 1966 मधील रीता फारिया ही पहिली भारतीय महिला ठरली होती जिने मिस वर्ल्ड हा किताब जिंकलेला होता. 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी, वर्ष 2000 मध्ये प्रियंका चोप्रा आणि 2017 मध्ये मानुषी छिल्लर सर्वात अलीकडील ती विजेती ठरलेली आहे. पुढचा पुरस्कार आहे लॉरेन्स पुरस्कार 2025. वर्षातील हा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार यामध्ये देण्यात येतो. यामध्ये सर्वोत्तम
पुरुष खेळाडू आहे कार्लोस अल्काराज. सर्वोत्तम महिला खेळाडू आहे आर्याना साबलेंका आणि वर्षातील सर्वोत्तम संघ आहे पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच PSG. अल्काराज याने फ्रेंच ओपन, US ओपन तसेच ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकलेली आहे. सबलेंका हिने सलग दुसऱ्यांदा US ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. तर PSG या संघाने 2025 मध्ये पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन्स लीग जिंकलेली आहे. ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 फ्रँक मर्ल यांना. विज्ञान क्षेत्रातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. त्यांना गणित श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव आहे ब्रेक थ्रू प्राइज 2026. विजेते आहेत फ्रँक मर्ल, फ्रान्स. ते सध्या प्राध्यापक आहेत. या पुरस्काराची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आलेली होती. याची स्थापना ब्रेक थ्रू प्राइज फाउंडेशन याद्वारे करण्यात आलेली आहे. हे ब्रेक थ्रू प्राइज फाउंडेशन मार्क झुकेरबर्ग, सर्गेई ब्रिन, युरी मिल्नर आणि प्रिसिला चेन इत्यादी अब्जाधीशांनी केलेलं आहे. पुरस्काराची रक्कम आहे $3 दशलक्ष म्हणजे अंदाजे 25 कोटी इतकी. विशेष म्हणजे फ्रँक मर्ल यांना नॉन लिनियर वेव्ह इक्वेशन आणि हायड्रोडायनेमिक्स क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 हा फ्रँक मर्ल यांना मिळालेला आहे. तसेच 2026चा न्यू हॉरिझन प्राइज इन मॅथमॅटिक्स हा पुरस्कार हॉंग वांग यांना मिळालेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये त्यांचा फोटो हा तुम्हाला दिसतच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.